खेळ, 1000 वर्षाची परंपरा, अगदी रामायण महाभारतापासून कुस्तीचे रेलचेल आहे, तेव्हापासून कुस्ती आहे. आणि मातीतले खेळ किती मातीत गेले सर्वांना माहित आहे. पालकमंत्री साहेब, आज 21वा युग आहे मनखंडेचा. कुस्तीला सोन्याचा दिवस आहे, सोन्याचा. महाराष्ट्र केसरी स्पर्धा तर माहितच आहे. या महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र केसरी 26 नोव्हेंबर 1961 या सांगली जिल्ह्याचे दिनकर भयारी छत्रपती संभाजीनगराधीशान 1962 ला या सांगली जिल्ह्यानं गदा घेतली महाराष्ट्र केसरीची. हाताचा नवंदर किस्सावरती पृथ्वीराज पवार विजय झाला. धन्यवाद. तमाम कुस्ती. नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. मल्लेवाडी हजरत पीर बालीसाहेब उरूस उत्साहात संपन्न झाला. हा उरूस 28, 29 आणि 30 डिसेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, सायकल शर्यती, धावण्याच्या शर्यती, कुस्त्यांचे मैदान असा भरगच्च कार्यक्रम संपन्न झाला. कुस्त्यांचे मैदान अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडले. या कार्यक्रमाला अनेक राजकीय मंडळींनी उपस्थिती लावली होती. हजरत पीर बालीसाहेब उरूस सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय बाळासाहेब होनमोरे यांच्या मार्गदर्शनात तसेच ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, यात्रा कमिटी, सर्व सदस्य यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सर्व कार्यक्रमांचे नियोजन केले. कुस्त्यांच्या कार्यक्रमाला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, शिवसेनेचे नेते पैलवान आप्पासाहेब होळले, भाजपा मिरज विधानसभा प्रमुख माननीय मोहन वनखंडे सर, शिवसेनेचे माननीय सिद्धार्थ जाधव, मिरज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय बापूसाहेब बुरशे, बेडचे लोकनियुक्त सरपंच उमेशभाऊ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे मिरज तालुका अध्यक्ष वास्कर शिंदे, जिल्हा परिषद माजी सदस्य मनोजकुमार मुंडुगनूर, मल्लेवाडीचे सरपंच विनायक पाटील, डेप्युटी सरपंच वर्षा भोसले आणि या संपूर्ण उर्साचे नेटके नियोजन कमिटीचे अध्यक्ष महादेव चव्हाण यांनी केले. यावेळी अनेक नेते मंडळी उपस्थित होती. प्रथम क्रमांकाची कुस्ती पैलवान पृथ्वीराज पवार यांनी जिंकली. उपस्थित नेते मंडळी, कुस्ती शौकीनांनी अनेक प्रोत्साहनपर बक्षिसेही दिली. गेले 3 ते 4 दिवस अतिशय उत्साहात या ठिकाणी पार पडला. उर्सानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन उरूस कमिटी मल्लेवाडी यांच्या वतीनं करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये लोकनाट्य तमाशा असेल, ऑर्केस्ट्रा असेल, सायकल शर्यती, धावण्याच्या शर्यती आणि आज शेवटच्या दिवशी या ठिकाणी भव्य असं जंगी कुस्त्यांचं मैदान पार पडलं. या सर्वच कार्यक्रमासाठी काही धार्मिक कार्यक्रम झाले, काही लोकांच्या मनोरंजनासाठी कार्यक्रम उरूस कमिटीनं आयोजित करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमासाठी मल्लेवाडीतील सर्व ग्रामस्थांनी अतिशय चांगली साथ दिली. त्याचबरोबर आमची सर्व पूर्ण उरूस कमिटीची टीम यांनी गेली 15 ते 20 दिवस झालं अहोरात्र कष्ट करून लोकांच्याकडून वर्गणी गोळा करून असेल किंवा स्वतः काही कष्ट करून असेल, अशा पद्धतीनं अतिशय उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम अतिशय एवढ्या चांगल्या पद्धतीनं आणि शांततेत पार पडणं शक्य नव्हतं. त्यामुळं ह्या संपूर्ण उरूस कमिटीच्या वतीनं मी मल्लेवाडीतील सर्व नागरिकांचं प्रथमतः खूप खूप धन्यवाद देतो. त्याचबरोबर जे पाहुणे मंडळी आले असतील, इतर पंचक्रोशीतील जे लोक आले होते, यांनी देखील या कार्यक्रमासाठी हजेरी लावली, कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याचबरोबर या संपूर्ण मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी मिरज तालुक्यातील असतील आणि सांगली जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते उपस्थित राहिले. त्यांनी देखील आपली उपस्थिती दाखवली. यात्रा कमिटी उरूस कमिटीला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचंही मी उरूस कमिटीच्या वतीनं धन्यवाद देतो. या 4 दिवस झालेल्या कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासनानं जी मदत केली, त्याचबरोबर मल्लेवाडीचे पोलीस पाटील अभय शिंदे असतील, यांनी देखील खूप मोठं सहकार्य केलं. त्यांच्यासाठी सुद्धा मी खूप खूप धन्यवाद मानतो. त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमासाठी महावितरण कंपनी असेल, MSCBचे आमचे कर्मचारी असतील, त्याचबरोबर आमचे सर्व पत्रकार मित्र असतील, यांनी देखील सहकार्य दिलं. आमच्या सर्व कार्यक्रमाची पोहोच अगदी जनतेपर्यंत पोहोचवली. त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद मानतो. या सर्वांच्या बरोबर जे ज्ञात अज्ञात या उरूस कमिटीमध्ये असतील, त्याचबरोबर या उरूस कमिटीला सहकार्य करणारे असतील, या सर्वांनी सहकार्याशिवाय हा कार्यक्रम अतिशय उत्साहात, आनंदात आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं पार पडणं शक्यच नव्हतं. या सर्वांचं मी पुनश्च एक वेळ खूप खूप धन्यवाद मानतो. मल्लेवाडी गावचे सरपंच,
उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्याचबरोबर उरूस कमिटीचे अध्यक्ष या सर्वांनी अतिशय मोलाची साथ दिली. खूप चांगले कष्ट घेतले आणि त्यामुळं हा उरसाचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला. त्याबद्दल मी सर्वांचं आणि कोण राहिले असतील ते सर्वांचे एकदा धन्यवाद मानतो आणि असंच सहकार्य सर्वांचं राहावं यासाठी शुभेच्छा देतो. 27, 28, 29, 30 नियोजनाप्रमाणे कार्यक्रम सर्व पार पडलेले आहेत आणि गावातील सर्व लोकांनी आणि पाहुण्यांनी साथ मिळाल्यावर सर्व कार्यक्रम व्यवस्थित झालेले आहेत आणि असाच कार्यक्रम पुढल्या वर्षी सुद्धा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेन आणि धन्यवाद.